नमस्कार, मी वेलनेस कोच विशाल साळुंखे आणि आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे हेल्थ कोच विशाल साळुंखे या चॅनलवरती। या चॅनलवरती आपण आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण शिकत असतो। सो आजचा आपला जबरदस्त विषय आहे बेली फॅट्स। या जगामध्ये क्वचित असे काही व्यक्ती आहेत की ज्यांनी बेली फॅट्स कमी करायचा प्रयत्न केलेला नाहीये। सो आजपासून 7 वर्षापूर्वी मी देखील माझं स्वतःचं अमेझिंग 23 किलो वजन कमी केलेलं आहे। हे 23 किलो वजन कमी करत असताना माझा बेली फॅट्स कमरेचा घेर 8 इंचाने कमी केलेला आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडन्सली सांगू शकतो की या महत्त्वाच्या टिप्स आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 8 महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्याच्यामुळे आपलं बेली फॅट्स कमी होण्यासाठी खूप छान पद्धतीने मदत होणार आहे। एक महत्त्वाची गोष्ट 8 टिप्स असतील आणि जर या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण जे सबस्क्राइब करतील त्यांना मी 2 बोनस टिप्स देणार आहे। तर जाऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये 8 महत्त्वाच्या टिप्स ज्याच्यामुळे आपली बेली फॅट्स कमी होतात। पहिली महत्त्वाची टिप्स, आपल्याला जर बेली फॅट्स कमी करायचे असेल तर आपला जो आहार आहे, आपण जे जेवण करतो तो जेवण आपला संतुलित आहार असला पाहिजे। संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्या आहारामधून आपल्याला शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळल्या पाहिजेत, जसं की योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटामिन्स। आपल्याला दिवसभरामध्ये निरोगी राहण्यासाठी जर आपल्याला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर आपल्या जेवणामधून 114 न्यूट्रिएंट्स रोज आपल्याला असणं गरजेचं आहे। आपल्याला इन्शुअर करणं गरजेचं आहे की आपण जो आहार घेऊ हा आहार संतुलित असला पाहिजे। त्याच्यामध्ये ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफीनुसार सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे। बराच वेळेस आपण जेवण करत असताना एकच प्रकारचं जसं की भात, वरण, चपाती, भाकरी याच गोष्टी घेतो, पण थोडा विचार करूयात की या जेवणामधून खरंच आपल्याला बॅलन्स फूड मिळतोय का? लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जसं की फायबर आहे हे आपल्याला योग्य प्रमाण मिळतंय का? तर नाहीये। तर बेली फॅट्स कमी करायचा असेल तर की नंबर 1 आपल्याला बॅलन्स फूड ठेवणं गरजेचं। त्यानंतर दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे। पूर्वी आपण असं म्हणायचो की आपल्याला दिवसभर व्यायाम, आपल्याला दिवसातून काही वेळ व्यायाम करणं गरजेचं आहे, पण सध्याची आपली बिझी लाईफस्टाईल, आपल्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ कमी आहे आणि म्हणूनच त्याला थोडंसं अपग्रेड करून आपण आता म्हणू शकतो की आपल्याला दिवसभरामध्ये बॉडी मूवमेंट्स करणं गरजेचं आहे। जर बॉडी मूवमेंट्स म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये खुर्चीमध्ये बसलेला आहात तरी देखील आपण बॉडी मूवमेंट्स करू शकतो। म्हणजे आपण सलग 20 मिनिटं काम केलं किंवा सलग आपण अर्धा तास काम केलं तर आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकतो। बसलेल्या जागेवर खुर्चीवर आपण इझी या पद्धतीनं आपले बॉडी पाय उचलून आपलं शरीर हलकं करू शकतो। साधी गोष्ट, आपल्याला ऑफिसमध्ये आपल्या कामामध्ये आपल्याला पाणी प्यायचंय तर पाणी पिण्यासाठी आपल्या शिपायाला किंवा आपल्या एखाद्या मदतीला सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन ते पाणी पिऊन घेऊ शकतो, ज्याच्यामुळं आपण दिवसभर आपल्याला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे। जर तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहिलात तर आपल्याला बेली फॅट्स कमी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मदत होईल। इथं एक गोष्ट आपल्याला महत्त्वाची समजून घ्या, दिवसभरामधून 1 तास व्यायाम करणं आणि दिवसभर बैठे जीवनशैली करणं यापेक्षा तुम्ही 1 तास व्यायाम करू नका, पण दिवसभर दर अर्ध्या तासामध्ये 5 मिनिटं, दर अर्ध्या तासामध्ये 5 मिनिटं जर आपण ॲक्टिव्ह राहिलं, थोडीशी मूवमेंट केली, शरीराची थोडीशी मूवमेंट केली, बसल्या जागेवर आपण हात पाय हलवले तर नक्कीच आपली बॉडी मूवमेंट अतिशय सुंदर पद्धतीने आपण करू शकू आणि बेली फॅट्स कमी करण्यासाठी आपल्याला याचा जबरदस्त फायदा होणार आहे। जाऊया आपण तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे। तिसरी महत्त्वाची म्हणजे आपल्याला जर वजन कमी करायचं आहे, आपल्याला बेली फॅट्स कमी करायचे आहे तर आपल्याला आपली झोप ही अत्यंत गरजेची आहे। सध्याचं आपलं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळं आपलं रात्रीचं जागरण खूप वाढलेलं आहे। जनरली 11च्या नंतर आपण सगळे झोपतो आणि 11 नंतर झोपल्यामुळं आपला सकाळी ऑफिसला पण उठायचं असतं आणि त्याच्यामुळं आपली झोप कमी होते। तर इथं जर आपल्याला बेली फॅट्स कमी करायचं असेल तर एक महत्त्वाची आपल्याला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आपली रात्री किमान 7 तास तरी झोप झाली पाहिजे। 7 तास जर तुमची झोप झाली तर तुम्हाला बेली फॅट्स कमी करण्यासाठी इतर गोष्टी काही करायची गरज नाहीये। एक गोष्ट महत्त्वाची, ज्यावेळेस आपण 7 तास आपली कंप्लीट झोप होईल ना
तर आपलं झोपेमध्ये जे आपण श्वासोश्वास घेतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्या कॅलरीज बर्न होतात. आपण 7 तास जर आपली झोप पूर्ण झाली ना तर अख्ख्या रात्रीमध्ये आपल्या 300 कॅलरीज ऑलरेडी बर्न झालेले असतात. त्याच्यामुळं बेली फॅट्स कमी करायचं असेल तर तिसरी महत्त्वाची जी टिप आहे की आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी, भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला झोप घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रॉपर झोप घेऊ, 7 तासाची झोप घेऊ, आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊ, एनर्जेटिक होऊ आणि आपल्यामध्ये अमेझिंग असा बदल पडेल. त्यानंतर टिप नंबर 4, आपण ह्या तिन्ही गोष्टी सगळ्या केल्या आणि हे करत असताना जर आपण पाण्याचं प्रमाण योग्य चेक नाही केलं तर आपली बेली फॅट्स कमी होणार नाहीये. बेली फॅट्स कमी होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपलं शरीर हे 70% पाण्यापासून बनलेलं आहे आपण असं म्हणतो आणि आपण आपल्या कामामध्ये इतकं बिझी असतो ना की आपल्याला पाणी पिण्यासाठी वेळ येत नाहीये. माझे असे अनेक मित्र आहेत की जे ऑफिसमध्ये जाताना तर बॉटल घेऊन जातात, पण समोर बॉटल पण ठेवलेली असते, पण वेळ नसतो आणि वेळेपेक्षा सुद्धा आपल्याला आपल्या हेल्थकडे आपण आपलं प्राधान्य देत नाहीये आणि त्याच्यामुळं आपण पाणी पित नाहीये. जर आपल्याला बेली फॅट्स करायचे असतील, कमी करायचे असतील, फिट राहायचं असेल, अगदी स्लिम ट्रिम बॉडी हवी असेल आपल्याला, तर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये पाणी देखील पिणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढची महत्त्वाची गोष्ट, बेली फॅट्स कमी करायचंय, वजन कमी करायचंय म्हणून आपल्याकडे एक फॅड आलेला आहे, डाएट प्लॅन करायचा. मग हे कमी करायचं, ते कमी करायचं, हे नाही खायचं, फक्त याच गोष्टी करायच्या. लक्षात घ्या, डाएट प्लॅन करून जर तुम्ही वजन कमी किंवा बेली फॅट्स कमी करणार असाल ना तर ते कधीही होणार नाहीये. आणि समजा जरी ते कमी झालं तरी देखील ते मेंटेन राहणार नाहीये. त्याच्यामुळं जर आपल्याला बेली फॅट्स कमी करायचे आहेत, वजन कमी करायचं आहे, तर आपल्याला मील प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे, ना की डाएट प्लॅन. हेल्दी मील प्लॅन आपण फॉलो करूया. जसं पहिल्या पॉईंटमध्ये मी सांगितलं की आपल्याला बॅलन्स फूड खाणं गरजेचं आहे, ना की डाएट प्लॅन. डाएट प्लॅनमध्ये कुठली तरी गोष्ट कमी केली जाते, कुठली तरी गोष्ट वाढवली जाते. लक्षात घ्या, आपल्या शरीराला संपूर्ण चौरस आहार ज्याला म्हणतो आपण, सर्वसमावेशक जेवण, याची गरज आहे, ना की आपल्या डाएट प्लॅनची. आणि डाएट आपण आयुष्यभर नाही करू शकत, पण आपल्याला आयुष्यभर आपल्याला फिट राहायचंय, आपला बेली फॅट आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. त्यानंतर आपली पुढची 6वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल आणि ती म्हणजे बिकम अ लेबल रीडर. आजकाल मार्केटिंग कंपन्या, फूड कंपन्या देखील खूप स्मार्ट झालेल्या आहेत. ते त्यांच्या इन्ग्रेडियंट्समध्ये शुगर हा शब्द वेगळ्या पद्धतीने वापरतात. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रोडक्ट्समध्ये लो कॅलरी सांगितली जाते, पण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि वेगळ्या नावानं शुगर टाकलेली असते. त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण कुठलंही प्रोडक्ट्स, खाण्याच्या गोष्टी आपण घेऊ, त्याचं आपल्याला लेबल रीड करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही सवय आहे आणि आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर कुठलाही जादुई मंत्र नाहीये. त्याच्यासाठी ह्याच स्टेप्स तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणणं गरजेचं आहे. कुठलीही वस्तू पाहाल, त्याचे सर्विंग साईज चेक करा, त्याच्यामध्ये कॅलरीज किती चेक करा, त्याच्यामध्ये फॅट्स किती आहेत, या सगळ्या गोष्टी. बराच वेळेस काय होतं, ते पॅकेज असतं 500 ग्रॅमचं म्हणजे अर्धा किलोचं आणि त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात ना ते असतात 100 ग्रॅमचे आणि आपण तिथं फसतो. तर हे न करता आपल्याला शिकायचंय लेबल रीडिंग करायला. ज्यावेळेस तुम्ही लेबल रीडिंग करायला शिकाल ना त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात येईल की कुठलं अन्न आपल्यासाठी योग्य आहे आणि कुठलं अन्न आपल्यासाठी चुकीचं आहे. त्यानंतर 7वा पॉइंट आणि तो सगळ्यात महत्त्वाचा, मूव्ह अवे फ्रॉम प्रोसेस्ड फूड. आपल्याला प्रोसेस फूड पासून लांब राहायचंय. बघा, प्रोसेस फूडमध्ये 2-3 गोष्टीवर जास्त मारा केलेला असतो. एक तर साखर, मीठ, या 2 गोष्टी आपल्या वीक पॉइंट आहेत. या 2 गोष्टींचं वैशिष्ट्य असं आहे, जितक्या ह्या गोष्टी आपण आपल्या जिभेला लागतील तितकी आपल्याला त्याची चटक लागते, तितकी आपल्याला त्याची क्रेविंग होत असते. आणि हाच आपला वीक पॉइंट वेगवेगळ्या फूड कंपनीनं. तुम्ही कुठल्याही फूड कंपनीचे प्रोडक्ट्स बघा, त्याच्यामध्ये आयदर साखर आयदर मीठ या 2 गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट केले जातो. त्याच्यामुळं आपल्याला एक लक्षात गोष्ट घेणं गरजेचे आहे की आपल्याला हे ज्या प्रोसेस फूड आहेत या प्रोसेस फूड पासून आपल्याला अवेअर राहायचंय, स्वतः त्या गोष्टी वर्ज करायच्यात. आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा टिप्स नंबर 8, आपल्याला अशा मित्रांच्या संगतीमध्ये राहायचंय. आपण त्याला नेहमी म्हणतो हँग आउट विथ हेल्दी फोकस्ड फ्रेंड.
अशा मित्राबरोबर राहा की जे मित्र तुमचे हेल्दी आहेत, हेल्थवर फोकस करणारे आहेत, जे सकाळी उठणारे आहेत, रात्री कमी जागणारे आहेत, अशा मित्रांच्या संगतीत आपल्याला राहायचं आहे. जर तुम्ही अशा मित्रांच्या संगतीत राहिलात तर पॅकेज्ड फूड, प्रोसेस फूड ह्या गोष्टी खाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकाल. नाहीतर तुम्ही खूप फोकस आहात, तुम्हाला ठरवत आहे की मला हे करायचं आहे, पण हे करत असताना जर तुमचे मित्र तुमच्याबरोबर प्रोसेस फूड खात असतील, म्हणजे तुम्ही बसलाय ते चिप्स खात असतील आणि तुम्ही ॲपल, हे कधी होणार नाहीये. त्याच्यामुळं अशा हेल्थ फोकस असणाऱ्या फ्रेंड बरोबर आपल्याला राहायचं आहे. मला माहिती आहे हा व्हिडिओ लॉंग होतोय, पण जर तुम्हाला बेनिफिट्स कमी करायचं असेल तर तुम्हाला ह्याच गोष्टी मेंटेन कराव्या लागतील, ह्या टिप्स तुम्हाला कराव्या लागतील. मित्रांनो, मला माहिती आहे की आत्तापर्यंत तुम्ही खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांना, अशा मित्रांना ज्यांना बेली फॅट्स कमी करायची गरज आहे, त्यांना तो व्हिडिओ हा शेअर करा आणि आपण जाऊया 2 बोनस टिप्सकडे. लक्षात घ्या, बेली फॅट्स कमी करणं हा 2 दिवसाचा, 2 महिन्याचा किंवा 2 वर्षाचा जर्नी नाहीये. ही प्रोग्रेस आहे, ही प्रोसेस आहे. आपल्याला ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एका योग्य अशा कोचच्या गायडन्सची गरज आहे. जर तुम्ही ह्या सगळ्या 8 टिप्स स्वतः करायला गेलात तर ते स्वतः आपण करू नाही शकणार. एक केली तर एक होणार नाही, एक केली तर एक होणार नाहीये. पण महत्त्वाची टिप आहे, कुठल्या ना कुठल्या कोचच्या गायडन्सचं तुम्हाला गरज आहे, गायडन्सची गरज आहे. त्याचं गायडन्स घ्या तरच तुम्ही ह्या वरील 8 टिप्स छान पद्धतीने करू शकाल. आणि पुढची महत्त्वाची टिप्स, त्या कोचच्या जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्या. लक्षात घ्या, तुम्ही अर्धा किलो वजन कमी केलं किंवा 1 इंचानं तुम्ही तुमची बेली फॅट्स कमी केली आणि जर तुमचं कौतुक करणारं कोण नसेल, तुमच्यासाठी टाळ्या वाजवणारं कोण नसेल, तर पुढचा अर्धा इंच, पुढचा 1 किलो तुम्ही कमी नाही करणार. पण त्या कम्युनिटीमध्ये, त्या जर ग्रुपमध्ये तुम्ही असाल की जिथं तुमचं अर्धा किलो, 1 किलो, 1 इंचानं जर बेली फॅट्स कमी झालं आणि तुमच्यासाठी जर लोक क्लॅपिंग करत असतील तर तुम्ही अजून इन्स्पायर राहाल. एकच सिक्रेट आहे, जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःला इन्स्पायर करणारी लोक तुमच्यापाशी असली पाहिजे. जर इन्स्पायर करणारी लोक तुमच्या अवतीभोवती असतील, मोटिवेटेड लोक तुमच्या अवती असतील, तरच आपण आपलं बेली फॅट्स कमी करू शकतो आणि आपण आयुष्यभर हेल्दी आणि निरोगी राहू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या आवडत्या एका मित्राला, एका मैत्रिणीला किंवा तुमच्या नातेवाईकाला, एक जणाला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं आयुष्य बदलण्यासाठी नक्कीच मदत करा. धन्यवाद.